हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम Thank you.
आवडे निरंतर हेती झालं हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हरे 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 गळा कासे पीतांबर
Hare
पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, प्रल्हादाचे पिता करी तो जाचने, परी तो स्मरे मने नारायण. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिडिला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिडिला, नाही विसरला पांडुरंगा. प्रल्हादाशी पिता करी तो जाचने, परी तो स्मरे मने नारायण. तुका म्हणे मद न पडावा विसर, अथवा तुका म्हणे तुझा न व्हावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी, प्रल्हादाशी पिता करी तो जाचने, परी तो स्मरे मने नारायण विठ्ठल.
पांडवा खंड वनवासी परी त्या देवासी आठविती प्रल्हादाशे पिता करी तो जाचने परी तो स्मरे मने नारायण नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदने श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जणीने बोलतो वचने आते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
काय माझी वाणी वाणेला संतासी रंजू चित्तासी अपुलिया मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियां बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करारविन्देन पदारविन्दं कारविन्दे विनिवेशयन् उत्तस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्दो हरे मुरारी विनायक नारायण वासुदेवा दिवे स्वामृतमे तदेवं गोविन्द दामोदर सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ति अधिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ऐसा येवा सै दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्व ही व्यापक तो सुतिसारा अनुसुया त्रिकुमारा ऐसा येवा काशी स्नान दपय काल्या काशी स्नान दप प्रतिदिवसी कोल्हापूर वेक्षेसी निर्मल नदी तुम्हा जलप्रासी निद्रा माहुर देसी ऐसा येवा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्वहि व्यापक सुतिसारा अनुसुया त्रिकुमारा ऐसा भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपला चाललेला हा तपपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम होतो की नाही? होतो ना? असं होतं ना? तुम्हाला वाटतं का मृत्यू इतका सोपा आहे, इतका सहज? मग हे करतो आपण कशासाठी? परमात्मा सांगतात अर्जुना कर्मणे वाजे कारस्य मा फलेषु कदाचन, तू कर्माचा अधिकारी हो, फळ नकोस मागो. मृत्यू एक फळ आहे, त्यालाही सोहळा म्हटलंय. जन्माचा जसा सोहळा आहे तसा मृत्यूचाही सोहळा आहे. धनंजय त्याला म्हणू नये ना, म्हणू नये. हो, या कोरोनाच्या संकटामध्ये काय असेल कोरोना विषयावर माहिती नाही. मध्ये व्हॉट्सअपला जात होतो बाबा, कोरोना विषयी कोणी काही अभंग टाकायचे, कोरोना त्यात लिहायचे शब्द. कोरोना शास्त्रामध्ये लिहिलेला शब्द नाही, पण एक श्लोक मात्र आहे भगवान शंकराच्या मुखातून निघालेला, पार्वती आई साहेबांना सांगितलेला आणि जसाच्या तसा टिपलेला कार्तिक स्वामी. तो श्लोक असा आहे, आते वर्षती मेघो तृण धान्य नाश्यंती माधवे प्लावांगे पीडिता सर्व चौरी वै धरणी कंप भवंती. प्लावांग युगात अखिल जगतातल्या मानव जातीला संकट आहे असं परमात्म्यानं मूळ स्तंभामध्ये लिहिले. प्लावांगे पीडिता सर्व चौरी वै धरणी कंप भवंती. प्लावांग हा नारदाचा 60वा मुलगा आहे. प्लावांग युग हा नारदाचा 60वा मुलगा आहे. नारदाची नारदी झाली देवाचापासून, आणि मग ती नारदी परमात्म्याकडे घेऊन गेली या मुलांना. 7 मुलं एक मुलगी होती, एक 6वी मुलगी, तिचं नाव आहे कपिला शिष्टी. यांचा प्रपंच कसं असेल, यांचं राज्य कधी असेल, कुणाच्या राज्याचे काय चिन्ह असतील. तेव्हा जो सगळ्यात धाकटा होता प्लावंग, त्यानं देवाला विचारलं, देवा माझ्या राज्यातले चिन्ह कशी असेल व माझं राज्य आलं हे कसं ओळखायचंय? तेव्हा भगवंताने सांगितलेला श्लोक होता, तुझ्या राज्यामध्ये अतिवर्षती मेघो, पाऊस भरपूर, मेघ म्हणजे ढग भरपूर पाऊस पडतील. त्या जादा झालेल्या पावसाने धान्याचा आणि चाऱ्याचा नाश होईल. तृण धान्य नाश्यंती माधव म्हणजे ढग. आणि तुझा काळ जो आहे तो तुझा काळ कलियुगाच्या शेवटी असेल, आणि त्या काळामध्ये प्लावांग पीडिता सर्वे जगातल्या अखिल मानव जातीला तुझी पीडा असेल. प्लावांग पीडिता सर्व काय पीडा आहे? चौर्य भय धरणी कंप भवंती. आता हा झाला कोरोना. म्हणजे काळजी घ्या, गेला नाही असं म्हणू नये, आम्ही जबाबदार माणसं आहोत, काळजी घ्या. पण तो गेला, आता आली दुसरी 2 भीती आहेत, चौर्य भय, चोराची भीती आणि धरणीचा कंप होण्याची शक्यता. पाठीमागे लातूरला झाला होता, कळतंय ना?
1993 साली लातूर जिल्हा औसा तालुका बहु झाला दुःखी पण भूकंप झाला एक तसा जो संकट आलेत ना, तुकाराम महाराज विचारलं महाराज संकट काय? तुकाराम महाराज म्हणतात त्याला कारण तुम्ही आहात. कसे देवा कसे महाराज? तुकाराम महाराज म्हणतात तुका मध्ये आलो शोषित संकटे मी माझे ओखते आहे देवा मी माझे ओखते आहे देवा माझे ओखते आहे देवा माझे ओखते तुका मध्ये आलो शोषित संकटे मी माझे ओखते आहे देवा मी माझे ओखते मी माझे तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे ओखते आहे देवा तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे ओखते आहे देवा तुझी चिंतने काया वाचा मने चिंतने काया वाचा मने चिंतने तुका म्हणे आलो शोषित संकटे युगानुगाच्या संकट शोषित झालो ना, त्याचं कारण आहे मी आणि माझे दोन वक्ते शब्द आहेत. वक्त कळतं तुम्हाला? वक्त आमची नगरची भाषा आहे. वक्त आहे ह्याचा काय करायचे वक्त आहे असं ओखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने चितसे. भगवान तुम्हाला जसं करायचं असेल तसं करा. त्याच्यामध्ये आपण ज्याची पूजा करतो तो त्रिदेव आहे. ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीनही एकवटले चौफाळून या भले वरी बैसव पावले. श्री गुरूंचे भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवा निमित्तानं आपल्या या छोट्याशा खेड्या गावामध्ये स्वानंद सुख निवासी सिद्ध सद्गुरू शंकरनाथ महाराजांच्या आशीर्वादाने या वर्षीच्या कुस्तीबाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि हरिभक्तीपरायण कैलास महाराज चौधरी यांच्या व्यासपीठांच्या उपस्थितीमध्ये आपला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चाललेला हा तपपूर्ती सोहळा हा यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये आता 12 कीर्तन ठेवले. तपपूर्ती म्हणताना 12च आहेत. आणि या कीर्तन सोहळ्याला साथ संगत करण्यासाठी पहाटे 4 ते 6 काकडा करतात आदरणीय बाळासाहेब गिजगी आणि बंदा सुरमळे. उत्कृष्ट मृदुंगामध्ये हरिभक्तपरायण एकनाथ महाराज कुष्टी बाबा मी त्यांना म्हणतो. एकनाथ बाबा मला आज माहिती नाव आहे फक्त मी त्यांना कुष्टी बाबा म्हणतो. माऊली महाराज, श्रीराम महाराज इनाम के, शुभम महाराज कदम, महेंद्र महाराज नवले राहू, विशाल महाराज बिराजदार आणि हार्मोनियमची साथ करतात ज्ञानेश्वर महाराज आढळले आणि बापू महाराज गाडवे. हरिपाठाच्या कीर्तन साथीला कीर्तन साथीला हरिभक्तीपरायण आनंद महाराज हाडगत, लवजी महाराज चौरगी माझे परम मित्र आहेत. आम्ही खूप दिवसांना भेटतोय. मला तर वाटतं 12 वर्ष झाली असतील. त्या राजबाग मध्ये भेटलो होतो. ऋषिकेश महाराज नवले, दिनेश महाराज केदारी कडे ठाणचे, हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज वरपे, कैलास महाराज चौधरी, सुनील महाराज शिंदे, पोपट महाराज लवंडे, सतीश महाराज टिळेकर, बापू महाराज गाडवे, गणेश महाराज डुबे, आप्पा महाराज शिंदे, भाऊदास महाराज चोरमले, पोपट महाराज थोरात, गणपत महाराज साळुंके, मच्छिंद्र शिवाजी महाराज थोरात, प्रकाश महाराज नवले, बापू महाराज टेंगले, बालाजी महाराज वराळे, वरद विनायक वारकरी शिक्षण संस्था राहू आणि सर्व विद्यार्थी वृंद, विणेकरे, रामराव महाराज पवार, ज्ञानोबा कुदळे, शिवराम कुदळे, दत्तात्रय राऊत, विठ्ठल कुदळे, महादेव कुदळे, विठ्ठल थोरात, सुदाम सातपुते, सिद्धू कुदळे, पसारे महाराज, तुकाराम डुबे, भागवत रायकर, नारायण थोरात, विठ्ठल जगताप,
बबन पवार, गोपीनाथ टेळे आणि चोपदार हरिभक्तीपरायण सर्जेराव महाडिक आणि माझे परमश्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज गदारे, बरोबर, कुदळे, गदाते नव कुदळे, हनुमंत महाराज कुदळे, माझा एक मित्र गदाते पण. आणि माझ्या समोर टवटवीत चेहरे करून बसलेले तुम्ही माझे सर्व आदरणीय वडील असतील तर थोरले माझे बंधू असतील, धाकटे असेल तर धाकटे भाऊ असतील, मोठ्या असेल तर मोठ्या माई असतील, धाकट्या असेल तर बहिणी असतील, त्याच्यापेक्षा धाकटी मुलीप्रमाणे असतील, आपण सगळेजण भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीच एकत्र येतो. मोठा उत्सव असतो. मला याही वर्षी वाटलं की छोटा असेल, पण हाही त्यापेक्षा अधिक कौतुकास्पद आपला हा सोहळा आहे. अख्ख्या परिसरामध्ये आपल्या गावाचं नाव लौकिक आहे आणि त्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेली 90 दिवसाची, बरोबर ना, शिवा पाहता माझ्या वाट्याला 90 दिवशीच का आलं, त्याचं कारण आहे तो जो अंक आहे तो समदर्शी आहे. 9 अंक समदर्शी आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसा, त्याची अख्खा पाढा जरी वाचला तुम्ही 9 एके 9 म्हणजे 9च होतात. 9 दुने 18, 1 आणि 8 किती होतात, बेरीज करा रे, 9 होतात. 9 दुने 27, 2 आणि 7 किती होतात, 9 चौक 36, 3 आणि 6, 9 पाचे 45, दिनेश महाराज 4 आणि 5, 9 शे 54, 5 आणि 4, 9 63, 6 आणि 3, 9 8 72, 7 आणि 2, 9 9 81, 8 आणि 1 आणि 9 10 90, 9 0 माझ्या वाट्याला आलेलं तो शिवाय. अरे त्या 9 नारायणाला ज्याने ज्ञान दिलं, आपल्या संप्रदायाला ज्याने मोठं केलं, वारकरी संप्रदायाचे मूळ प्रवर्तक भगवान मच्छिंद्रनाथ जरी असतील तर त्यांचे श्री गुरु हा सिद्धपुरुष भगवान दत्तात्रय. त्या दत्तात्रयाचं वास्तव्य आहे का, रोज पहाटे उठणार, पहाटे स्नान करणार दत्तात्रय. आपली स्नान पहाटे होत नाही. पहाटे उठून ते स्नानाला जाणार काशीला, भागीरथीचं स्नान रोज रोज. तुम्ही मला महाराज इथून जातात का, जातात. काशी स्नान जप प्रति दिवशी कोल्हापूर भिक्षुशी. काशीला स्नान करायचं आणि कोल्हापूरला भिक्ष मागायचं, बरं पीठ नसतं. ते म्हणत असेल कधी कधी जातील ते, आणि त्यांना काय अनुपासून पर्वत एवढा होत जात असेल. कोल्हापूरला भिक्षा मागायची, जेवायला तुंगभद्रा नदीवर जायचंय. भद्रनाम कल्याण, जी नदी कल्याण करते, तिथे प्रसाद करायचा. संध्याकाळी विश्रांतीला आपल्या आईच्या घरी जायचंय माहूरला. काशी स्नान जप प्रति दिवशी. कोल्हापूर भिक्षेशी निर्मळ नदी तुंगा, जलप्राशी निद्रा माहूर देशी ऐसा ये बा. ज्या मातेनं राम अवतारामध्ये भवानी माता त्या सीता मातेला एक वस्त्र परिधान करायला दिलं, अनुसूया माता. ते असं होतं, तुम्ही रामायण वाचत असाल लक्षात येईल, ते असं होतं, मळणार नाही, पावसाने भिजणार नाही, अग्नीमध्ये ते जळणार नाही, थंडी ऊन वारा लागणार नाही. जोपर्यंत तू ते परिधान केलं तोपर्यंत तुला दुःख होणार नाही, तोपर्यंत तुला भूकही लागणार नाही. म्हणून 12 वर्षाची ती रावणाच्या बंदिवासात असताना सीता माता जेवलीच नाही. का, त्याचं कारण काय, अनुसूया मातेला दिलेलं दिव्य वस्त्र. आत्रे ऋषीने रामाचा पाहुणचार केला, लक्ष्मणाचा पाहुणचार केला. रामायणामध्ये आठवतं ते कपड्याचा उपयोग झालेला आहे. पुढे मैन नावाच्या वानराला आहे, नामा म्हणे पायी घालील लोटांगर, वंदेन चरण माऊलीचे. आत्रे ऋषी पिता अनुसूया माता, आत्रे ऋषी पिता अनुसूया माता, आत्रे ऋषी पिता अनुसूया माता, आत्रे ऋषी पिता अनुसूया
केवढी आहे. तिने तीन देवाला बाळ केलंय. हो, अत्रि ऋषी पिता, अनुसूया माता, धन्य ज्ञानदीप दत्त माझा, ब्रह्म विष्णू बाळ पाळण्यात खेळ, बोलवतो मंजूळ महादेव. सत्यओंकार देव तो अनुसूयाच्या पाळण्यामध्ये मंजूळ तुमो शब्द बोलतो आई बरोबर. या तो नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे पायी घालीन लोटांगण, वंदीन चरण माऊलीचे. आपल्याही मुलाला असं अधिकार आला पाहिजे, असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला. का कराव्यात कोणा संतांच्या पुण्यतिथ्या, का कराव्यात कोणा दैवतांच्या जन्मोत्सव जयंती का करावी. त्यातून एक बोध घ्यायचा आहे. त्यातनं एक बोध घ्यायचा आहे की राजानो, जीवन असं असावं, बोलताना असं बोलावं, प्रत्येक शब्द तासला पाहिजे. शब्द तासून बोला. महाराज म्हणतात, तासावा शब्द, घासावा शब्द, तोलावा शब्द, मग बोलावा. आमच्या बोलण्याला सैरभैर बोलणं आहे. तासून घासून तोलून मोलून बोलावं आणि असा शब्द बोलावा की कोई न बोले झूठ, और ऐशी जगा बैठो कोई न बोले ओठ. शिकून घ्या दत्तात्रय. भागवतामध्ये दृष्टांत आहे. यदू राजाने विचारला दत्तात्रयानं, यदुवंश संपत आला होता. भगवान दत्तात्रयाला यदुराजाने विचारले, म्हणजे परमात्म्याचे भगवान श्रीकृष्णाचे पूर्वज आहेत यदू. म्हणले, बाबा तुम्ही असं दिसाय काम करत नाहीत, काही खातही नाहीत, अंगावर कपडे नाहीत, थंडीचा दिवस आहे, आता हेमंत ऋतू आहे, आणि अशा ऋतूमध्ये तुम्ही एवढे तेज म्हणजे साधू दिसता. तुमच्या चेहऱ्यावर जे टवटवी आहे, वयाचं गुपित काय आहे, तुम्ही कुठं शिकला. तेव्हा दत्तात्रयानं सांगितलं, बाबा रे मी कुठं शिकलो, मी एका ठिकाणी थोडा शिकलो. आपण म्हणतो आम्ही 12 गावचे पाणी पिलेलो, तो 24 गावचं पाणी पिले. बरं का चौघे भाऊ, 24 गुरुचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. पृथ्वी, राप, अग्नी, चंद्रमा, रवी, कुर, रर्वका, पिंगला, मधुकुर, 24 गुरु आहे. आणि प्रत्येक गुरुकडून काय काय शिकलोय त्यासाठी एक स्कंध निर्माण झाला. म्हणजे जर आपण सगळ्या गुरुकडून जे शिकलेत त्यांच्याकडून एक तरी शिकवण घेऊ ना, की या विश्वावर सत्ता चालते तो एक वेगळा आहे. हो, त्याचं ध्यान करताना दुःख काय, डोंगर झाले तरी पाहते पांडव. द्वापार युगामध्ये पांडवांचा अवतार झाला. भगवान श्रीकृष्ण कायम त्यांच्या घरी राहत होते. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा किंवा खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. आम्ही हरिपाठ म्हणतो. देवाची ये द्वारी उभे क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा गणनाच नाही. हो, कुणी करावा असोनी संसारी, संसारातल्या कुणीही करा. हो, माऊली म्हणतात काय होतं मला, त्याच्यामुळे देव आपल्या घरी राहिला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्या पांडवाच्या घरी परमात्मा राहिले. आता तुम्हाला एक महाभारत किंवा भागवतामधले हा जो महाभारतातला एक अवतार होऊन गेला, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव आणि भगवान त्यांच्या बरोबर राहिले. बाबा या मला वाटतं मार्च मध्ये लागला लॉकडाऊन ना, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 10 महिने झाले. जाणवलंच नाही. तर काही लोकांना वेळ नाही गेला, पण मला खूप वेळ मिळाला. महाभारताचे 13 पर्व वाचून झाले. 13 म्हणजे पुष्कळ नव्हे, पण काय केलं उद्या विचारलं सांगाल नको. आणि त्यात बाबा एक प्रश्न असा निघालाय की माझ्या वाचण्यात असं गेलंय, पांडवांबरोबर देव होते तरी त्यांच्या वाट्याला स्वर्ग नाही आलं, दुःख आलं. आणि कौरव दुष्ट होते. किती दुष्ट. कौरवे पांचाळी सभे माझी गाव, कौरवे पांचाळी सभे माझी गाव, कौरवे पांचाळी सभे माझी गाव, कौरवे पांचाळी सभे माझी गाव. वस्त्र हरणे वस्त्री कैसे धारी माऊली, वस्त्र कैसे धारी माऊली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे धारी माऊली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे धारी माऊली.
घरामध्ये किंवा ज्या घरी स्त्रियांची अवहेलना होते, ऐका, तो देश संकटात येतो. ज्या घरी स्त्रियांची अवहेलना होते त्या घराचे वाळवंट व्हायला वेळ लागत नाही. आपण जाणून आहात. ज्या देशात स्त्रियांची पूजा केली जाते, ज्या घरी स्त्रियांचा सन्मान केला जातो, त्या घरी लक्ष्मी भगवान नारायणासह नांदत असते. तेच घडलं महाभारतामध्ये. किती दुष्ट कौरव, किती दुष्ट. अरे त्याला लाखाद्वारा मग पांडव बैठे गुप्त आग लगाई रे. चक्रमार के धरणी पुरी अगमन राम दोहाई रे. बिगड़ी किने बनाई नाथ मोरे, बिगड़ी किने बनाई रे. राम बिगरा लक्ष्मण बिगरा, बिगरी सीता माई रे. अंजनी का पुत यो कर बिगरा, क्षणमो लंका जलाई रे. मीरा बिगरी कर्मा बिगरा, बिगरा सजन कसाई रे. सुरदास प्रभु यो कर बिगरा, हरिचरण धूम मचाई रे. नक्षत्रात जाण्याचे प्रयत्न केले तरी परमात्म्याने त्यांच्या वाटेला स्वर्ग दिला, कौरवाच्या आणि पांडवांच्या नाही. तुम्हाला सांगता येईल काय कारण असेल? आपण प्रयत्न करूयात परमात्म्याचा त्या वागण्याचा. काय झालं असेल बा? मग हे तो वाईट वागले तरी त्यांना पण स्वर्ग मिळाला. मग तसा म्हणजे स्वर्गाच्या अधिकारी पांडव होते का कौरव? माशी बोला. मी माफ काढत नाही, प्रश्न तुम्हाला विचारणार नाही, सांगणार नाही मीच, विचारणार आहे मीच. पांडव हे देवाजवळ होते की नाही? मग स्वर्गाचे अधिकारी कोण होते बाबा? पांडवच. पण मग स्वर्ग ना यांना दिला, वाचण्यात गेलं असं का? फाईन बाजूला निघाला. त्याच्यानंतर जे कारण सापडले हे जन्मेजयाने विचारले पुढे व्यासाने. दोन जोड्या आहेत. भागवत नावाचा जो ग्रंथ आहे, श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे, तो परीक्षितीला व्यासाचा मुलगा शुकदेवाने सांगितला. आणि महाभारतातला पुढचा जो पार्ट आहे, चार्ट आहे, तो व्यासाने परीक्षितीच्या मुलाला सांगितलं. ना याला जन्मेजयाने विचारलं, बाबा असं का? माझे पूर्वज वास्तविक पाहतात स्वर्गाचे अधिकारी असताना त्यांच्या वाट्याला हे आलं, आणि जे स्वर्गाचे अधिकारी, स्वर्गाचं नाव सुद्धा घेण्याचे लायक नाही, त्यांच्या वाट्याला स्वर्ग असं का? मला त्याचं नाव, त्याचं कारण असं आहे, जन्मेजया ज्यानं जीवनात आचारसंहिता मोडली. आता ती आचारसंहिता अशी होती, महाभारतातलं पांडवांचं युद्ध ठरलं तेव्हा त्या युद्धामध्ये काही बाळासाहेब महाराज आचारसंहिता ठरवली होती. आचारसंहिता, ती आचारसंहिता अशी होती, हे धर्मयुद्ध आहे, दिवस उगवल्यानंतर चालू होईल आणि दिवस मावळल्यानंतर थांबेल. आचारसंहिता नंबर 1. 2 नंबरची आचारसंहिता अशी होती की महाभारताच्या युद्धामध्ये 4 पायाच्या प्राण्यावर बाण मारायचा नाही. 3 नंबरची आचारसंहिता अशी होती, महाभारताच्या युद्धामध्ये स्त्री आणायची नाही. पुढची आचारसंहिता अशी होती, एका योद्ध्याबरोबर एकानंच युद्ध करायचं. 7 नंबरची आचारसंहिता अशी होती, रणभूमीवर विवळत पडलेल्या योद्ध्याला मदत करायची, तो उठून सावध ललकरी झाल्याशिवाय बाण मारायचा नाही. आता हे 7 आता एवढेच आचारसंहिता तुम्हाला सांगतो, वेळ कमी आहे. सगळ्यात जास्त आचारसंहिता कोणी मोडल्या आठवतंय तुम्हाला? नाही आठवत ना? आता नंबर 1 ची आचारसंहिता होती, हे धर्मयुद्ध आहे, दिवस उगल्यानंतर सुरू होईल, दिवस मावळल्यानंतर थांबेल. ही आचारसंहिता स्वतः भगवान श्रीकृष्णाने मोडली. तो सूर्य आणि त्याचा बळी जयद्रथ झाला. 2 नंबरची आचारसंहिता होती, युद्धभूमीवर 4 पायाच्या प्राण्याला बाण मारायचा नाही. अश्वत्थामा नावाचा हत्ती अर्जुनाने बाण मारला, 4 पायाच्या प्राण्याला बाण मारायचाच नाही, पण मारला की नाही, आणि त्याचा बळी द्रोणाचार्य झाले. अश्वत्थामा एक नावा मुलगा, त्याचा मुलगाही होता. अश्वत्थामा मेला यांनी मोठ्या नगाने वाजवले, ढोल दमामे बनवले.
विवळ झालेला द्रोणाचार्य त्याने विचार केला की आपले एवढे शिष्यच आहेत 16,000 18 औक्षणिके आणि हे एवढे आपले शिष्य आहेत, एवढ्या शिष्यातून कोण शिष्य खरा बोलेल. धर्मनाथाच्या लक्षात आलं, धर्मनाथाकडे गेले. भगवान परमात्मा सांगितलं धर्मात एवढीच वेळ आहे, खरं बोलू नको. म्हणले तसं नाही. हो सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. पण मला प्रसंग नाही. म्हणले मी खरं बोलणार. म्हणले बरं खरं बोल, पण अश्वत्थामा मेला एवढं तरी म्हणले म्हणणार नाही. बरं त्याच्यानंतर म्हणणार नरोबा एवढं तर नाही. म्हणले हा तसं म्हणू शकतो, अश्वत्थामा मेलाय, पण मला माहिती नर की हत्ती. आणि त्याच्याबरोबर ढोल दममी घेऊन पाठवली याने. कोणी तुम्ही किती राजकारणी असला तरी त्याचे का नाही. ज्याला राजकारण शिकायचंय त्याने महाभारत वाचा, त्याने कृष्ण चरित्र वाचा, म्हणजे लक्षात येईल. हो राजकारणाला जितका डाव ज्यादा घालेल तितकं पुण्य ज्यादा. बरं चोरली बाबा, जो ज्यादा डाव घालेल ना त्याला ज्यादा पुण्य. परमार्थात जो सरळ वागेल त्याला पुण्य. राजकारणात सरळ चालत हे सगळे लोक होते. अरे धर्मा अश्वत्थामा मेला म्हणे. म्हटले हो गुरुजी अश्वत्थामा होता, पण नरवा कुंजरवा नर शब्द ऐकल्यापर्यंत नाही, पण कुंजर म्हणताना ढोल वाजवले आणि त्याचा बळी द्रोणाचार्य गेले. 2 नंबरच्या संहिता कोणी मोडली बोलत ना अशी तारकरी बोलले तरी चालेल. हो आता यानंतर स्त्री या युद्धभूमीवर आणायचीच नाही. भीष्माचार्याला मारण्यासाठी ते शिखंडी होता ना, एक आचारसंहिता मोडली. एकच आचारसंहिता पांडा कौरव कोण मोडली, जे या अभिमन्यू खाली पडल्यानंतर त्याला लाथा मारल्या. मग जन्मेजया तुझ्या पूर्वजाने जरी देवाकडे होते अज्ञानाने आचारसंहिता मोडली तरी हरकत नाही, पण ज्ञान होऊन जर आचारसंहिता मोडली नाही नाही. महाराजांच्या मुलांना कीर्तन करावेत का धावे टाकावेत. नका कीर्तन करीना पण निदान मग शाकाहारी टाकावा. माझं नाही सांगत बरं, कोणाचंच नाही. ते देवी चूक आचारसंहिता आहे ना जीवनात. पण एवढा वनवास त्या पांडवाला होता, एवढा वनवास होता, तरी तुकाराम महाराज सांगतात एवढ्या वनवासात एवढ्या दुःखात सुद्धा ते भगवंताला विसरले नाहीत. आपण
लक्षात आलं ना? जन्माचे ते मूळ पहिले शोधून आणि दुःखाचे कारण जन्म घेणे. हे जीवन, मनुष्याचं जीवन मुळात दुःख भोगण्यासाठीच येत आहे. संसारात दुःख बांधवडी आहे, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्ही सुखाच्या मागे जे पळताय ना, ते सुख नावाची वस्तू तुम्ही पाहिलेली नाही. सुख नावाची वस्तू जाणण्याची आहे. सुख म्हणजे परमात्मा. महाराष्ट्रात सुख आहे, पण त्या सुखासाठी तुम्हाला 200 किलोमीटर जावं लागतं. किती इथून पंढरपूर वाय आनंदी त्याच्यामुळे आहे पंढरयार. महाराष्ट्रात सुख आहे, पण पंढरपुरात आहे. सुखा लागी करीची तळमळ करी तू, हो तेने तू अवघाची सुखरूप होसी. जन्मो 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 जन्मीचे दुःख विसरसी. हो त्या पांडवांचं दुःख कुठे गेलं पहा. ते पांडव अखंड वनवासी. आता वनवास जर त्याचं सांगायचं झालं, जन्मापासूनचा वनवास. जन्मापासून एकदा परमात्मा द्वारकेहून हस्तिनापूरला आले. 18 दिवस राहिले. कुंती आत्या होती श्रीकृष्णाची. आत्या भाऊ मामे भाऊ, मामाचे मावळणीजी. असं तुमच्याकडे भाऊ म्हणतात का दाजी म्हणतात मावळीच्या मुलाला? आम्ही दाजीच म्हणतो. आमच्या खालच्या पूर्व भागेत आत्या भाऊ मामे भाऊ म्हणतात. हो आपण मावळणीच्या मुलीबरोबर मामाच्या मुलीबरोबर लग्न करू शकतो, ती आपली मेवणी असते. पण आमच्या खाली पूर्व भागामध्ये जर गेलो तर ती बहीण म्हणतात. आत्ते बहीण आणि मामे बहीण, आत्ते भाऊ मामे भाऊ असं समजा. राहिले परमात्मा 18 दिवस. 9-2 दिवसामध्ये व दिले करून 9-2-18. परमात्मा जायला निघाले तेव्हा कुंतीच्या दर्शनाला वाकले. आत्या येतो का मी? दर्शन घ्यायला परमात्मा श्रीकृष्ण वाकल्यानंतर कुंतीनं पकडलं. अरे अरे काय करतोस? म्हणले आता तुझं दर्शन घेतो ना. काय बोलतोस बेटा? तसं मी तुझं दर्शन घ्यावं का? म्हणले तू देव आहेस. मग कृष्णाने विचारलं आत्या मी देव आहे तर तू कोण? म्हणले मी तुझा भक्त आहे. मग आत्या भक्ताचा अधिकार असतो देवाकडे काहीतरी घ्यावं, म्हणून आपण काल्याच्या आदल्या रात्री हो मागणी करत असतो. अधिकार आहे. म्हटले पण कृष्णा तू माझ्या मुलाला हस्तिनापूरचं राज्य दिलं, धर्मदादाला राजा केलं, कुठल्या गोष्टीची उणीव नाही. तुझ्यामुळे सगळं सुख आलं, सर्व सुख आलं, सर्व आलं. म्हणजे आता आवश्यकता नाही. पण म्हणली आत्या तसं नाही का? तू भक्त म्हणतेस ना, माझा जन्म कारागृहात झाला. माझ्या बाबांचा किंवा आईंचा जन्म कारागृहातच गेला. बहिणीची बोळवण म्हणून मी माझ्या बापाने केलेली पाहिलीच नाही. तुमच्याकडे करतात का बहिणीची बोळवण? नाही करतात. अरे संस्काराचं माहेर घर म्हणजे पुणे आहे, विद्येचं माहेर घर पुणे. तुमच्या पुण्याकडे सगळा देश सुसंस्कारित शहर म्हणून पाहतो. विठ्ठल माझ्या बाबाने तुझी बोलवण केलेली पाहिलंच नाही ग. माझ्या बापाच्या त्यातून उतराई होण्यासाठी माझी इच्छा आहे तुझी बोलवण करण्याची. काय पाहिजे माग इथे घरात?
ती म्हणली अरे कृष्ण आता आवश्यकता नाही, पण घ्या त्या काहीतरी मागच. हट्ट घेतला. आता देवाने हट्ट घेतला मागण, भक्ताने मागवू नये, रागील ना देवाला. मग कुंतीने खांद्यावरचा पदर खाली टाकला. बरं मावशीनो, जुने काळातले लुगडे होते, नऊवारी ते रुंद साडी होती, त्या मावशीच्या अंगावर आहे तसे खांद्यावर काढली आणि देवा पुढे पदर बसरवला. काय मागितलं असेल? समजा तुम्हाला देव प्रसन्न झाला किंवा मला देव प्रसन्न झाला तर आपण काय मागू? आपल्या प्रपंचाच मागू ना. कुंतीला सांगितलं, कुंती सांग तुला काय पाहिजे. पदर पसरवला आणि कुंतीला सांगितलं देवा देत असेल तेवढा पदर भरून दुःख दे. त्या दुःख पदर भर दुःख. अगं आज खुर्ची घेऊन उठणाऱ्या समाजात तू दुःख मागतेस. काय माग ना तुला दुःख कमी आहे का? आणि कुंतीच्या दुःखाचा पाढा श्रीकृष्णाने कुंतीलाच वाचून दाखवायला म्हणले आत्या तुझं दुःख किती ऐक ना. तशी तू पृथ्वीराजाची मुलगी लहान होती, तुम्ही 9 जणी बहिणी होता आणि तू लहान असताना 1.5-2 वर्षाच्या असताना तू पृथ्वीराजाच्या घरी भोजराजा पाहुणा आला आणि त्या भोजराजाने या मुलीची चुणूक पाहिली. मुली मुलापेक्षा हुशार असतात, एकाग्र असतात बरं का मुली. जर मुलगा घरी असला तर काम ऐकायला घरी राहिलं असं शक्यता नाही, पण मुलगी जर असेल ना ते सगळं काम टाकून अभ्यास करत बसेल. मी आता पाहिलं मागाशी जेवढं तांब्याच्या घरी, त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या घरी एक आली ती मुलगी. हो, म्हणजे मुली एकाग्र असतात. भोज राजानं तू आवडलीस म्हणून ही मुलगी मला मानस कन्या हवी मागणी घातली आणि तुझ्या आई बाबाने तुला अनासनात देऊन टाकलं. लहान वयात आई वडील अंतरून आहे, तुझं दुःख ते झालं. त्यानंतर तू भोजाच्या घरी 8 वर्षाची होतीस. हे कोण सांगतं कोणाला? कृष्ण. कुणाला सांगतोय? कुंतीला. तू 8 वर्षाची होतीस तेव्हा भोजराजाच्या घरी चातुर्मास पूर्ण करण्यासाठी एक साधू आले, दुर्वास ऋषी. जुन्या काळात मोठ्या श्रीमंताच्या घरी आजही, म्हणजे आजही माझ्या अनुभवातला असा विषय आलेला आहे की महाराजांची व्यवस्था बहुतेक चांगलं तरतीब घरी असेल असे लोक घरी घेऊन जातात. बाकीच्यांची इच्छा असते पण साधूला आवडेल का नाही बुवा, अनेक शंका असतात. आणि मग भोजनच्या घरी दुर्वास आले. 4 महिने चातुर्मास आणि त्या दुर्वासाची पूजा सेवा तुझ्या वाट्याला आली. पहाटे 4 वाजल्यापासून तर 11 वाजेच्या सत्संगापर्यंत तू सेवा करावी. चातुर्मास पूर्ण झाला त्या आणि दुर्वास जायला निघाल्या. या मुलीला काहीतरी द्यावं म्हणून तुला त्याने मंत्र दिले, शिकवले 5. बेटा या मंत्राचा मनोभावे जप कर, तुला जे हवं ते माग, अगदी संततीसह असं म्हणून ते निघाले. तुझं कुतूहलाचं वय होतं आणि 8 वर्षाचे असताना त्यातला एका मंत्राचा तो जप केलास. तो मंत्र होता सूर्याचा. हे दीपशिके तुभ्यम अंधकारम निरससीच तबुदया सहस्रांशो त्वाम नमामि दिने दिने. आता तू 8 वर्षाची कुमारी असताना सूर्यप्रकट झाले आणि त्याच्या तेजाने तुझ्या पोटात बाळ असल्याची चाहूल तुला झाली, जाणीव झाली. पण जगाच्या दृष्टिकोनात समाजाच्या या अरिष्ट रूढी आहेत. बापाचं काय होईल या दृष्टीनं तू कोणाला माहितच केलं नाही. आणि बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याला तू नदीत मध्ये गंगेत टाकून दिलं सत्या. म्हणजे पहिलं बाळ अंतरून आहे, तुला अंतरला 2 नंबरचं दुःख आहे. त्यानंतर भोजराजानं तुझं लग्न हस्तिनापूरच्या पंडुराजाबरोबर लावून दिलं. लग्नाच्या दिवशी जुना काळ होता, क्षत्रियांची वरत असायची आणि त्या दिवशी त्यांना मृगाय शिकारीला जायचंय आणि अशावेळी मृगाय करत असताना पंडुराजाला एका हरणाचा शाप मिळाला ऋषींचा. हरणाच्या वेशामध्ये मृग आणि हरणे हो त्याला तिकडे मग्न असताना भाग मारला, तो वरच्या नाराला लागला आणि त्यानं शाप दिला, राजा जसा मी माझ्या पत्नीशी हे करत असताना तू मला माझा छेद घेतलास असा तू तुझ्या पत्नीच्या अंगाला स्पर्श करता क्षणीच गतप्राण होशील. तुझ्या नवऱ्याला लग्नाच्या दिवशी शाप मिळाला. म्हणजे तरुण वयात तुला पतीचं सुख मिळालं नाही, लहान वयात आई बापाचं नाही मिळालं, तू मोठी झालीस तुला मुलाचं म्हणजे मातृवात्सल्य त्यातनं नाही आलं, त्याच्यानंतर तुला पतीचं सुख मिळालं नाही. अशामध्ये तुम्ही उद्विग्न झाला आणि पंडुराजा आणि तुम्ही तीर्थयात्रेला गेला थेट मद्रासमध्ये. आणि मद्रासमध्ये मद्र नावाच्या राजाची एक माद्री नावाची मुलगी होती. हो तिने बळजोरीनं मालकाबरोबर म्हणजे पंडुराजाबरोबर विवाह केला. नको म्हणताना ऐकलंच नाही. त्याने सांगितलं होतं अगं माद्री तू वाळवंट करू नकोस, हो मला पत्नीच्या अंगाला स्पर्श करायचं नाही. म्हणले काय हरकत नाही, जसे त्या ताईसाहेब वागतील अशीच मी वागेल. आणि दुसरं लग्न झालं तरुण वयात तुला सवतीचं दुःख. सगळ्यात मोठं मावल्यानो स्त्रियांना कोणतं दुःख असतंय ते तुझ्या वाट्याला आलं. अशामध्ये उरलेल्या मंत्राच्या सहाय्यानं
3 मंत्राने तुला 3 झाले. एक मंत्राचा कर्ण झाला, एक मंत्र उरला तो माद्रीला दिला आणि माद्रीने अश्विनी कुमाराची आराधना केली आणि तिच्यापासून तिला जुळी 2 मुलं झाले. धर्म, भीम, अर्जुन एका आईचे, नकुल सहदेव एका आईचे. ते खरे सावत्र आहे. पांडव सावत्र आहे, कौरव त्यांचे चुलत आहे. आता मुलं मोठे झाले, हस्तिनापूरला जायला हरकत नाही. तुम्ही हस्तिनापुराकडे निघाला आणि रस्त्यानं धबधब्याखाली स्नान करताना माद्रीचं अंतरवस्त्रातलं अंग पंढुऱ्या पाहिलं आणि उतावे जायला पंढुऱ्या माद्रीला स्पर्श करता क्षणी तुझे मालक तरुण वयातच गेले. केवढं दुःख त्या कृष्ण सांगत होता कोणतीला. आणि तोपर्यंत हस्तिनापुरात त्या दुर्योधनानं सोयीच्या अग्रभागावर बसली एवढी जमीनही तुम्हाला ठेवली नाही. किती वनवास, तरी एवढं दुःख तुझ्या जीवनात झालं तरीही तू पदरात दुःखच मागतेस. म्हणले तसं नाही रे कृष्ण, तुला सुख मागितलं तर सुख देशील, पण जिथे सुख दिलंय तिथे तुझं वास्तव्य कमी असतंय. हो, आणि तुझं वास्तव्य असं वाशीचं असेल तर माझ्या जीवनात दुःखच पाहिजे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे, लाभ होतो ना दिशे यावने दुसरा, अनेकदा तारा येणे जन्मे. हो, त्या पांडवांच्या वाट्याला एवढा वनवास, पण त्यांनी भगवंताचं भजन सोडलं नाही. पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. हो, महाराजांना प्रश्न विचारला, महाराज हो पांडव हे राजा होते म्हणून त्यांचं तुम्ही नाव घेताय का? एखादा दरिद्री असेल तर म्हटले ऐक ना त्या दरिद्रीचं. हो, एखादा गरीब लहान असेल तर त्याचं काय? अभंगाचा द्वितीय चरण. पिता करी सगळ्या संप्रदायाची जनिती. भगवान आदि नारायणापासून आलेलं ज्ञान. आदिनाथ ओमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती. तीच प्रेम मुद्रा गोरक्ष दिदली
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवाजो लादला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचारता मही सुखानंद हृदय सिरावला. हो आमचा संप्रदाय अनादी आहे. यानंतर किती आले आणि कितीच गेले. प्रवर्तक आहे तोपर्यंत तो चालतो आणि प्रवर्तक गेल्यानंतर पण आमचा संप्रदाय अबाधित आहे. त्रिकाल अबाधित आहे. जोपर्यंत परमात्मा विटेवर उभा आहे तोपर्यंत काका तोपर्यंत निष्कलंक. या साधू संतांनी या संप्रदायामध्ये अनेक प्रकरण निवडली. त्याच्यामध्ये 6 प्रकरण निवडलं, डुगडुग्या प्रकरण निवडलं, गारुडी प्रकरण निवडलं, विंचू निवडला, गोंधळी निवडला. हो अनेक प्रकरण अनेक पहाटे जुना काळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोक जागवायला वासुदेवाच्या अगोदर एक यायचा, त्याच्या हातात दिवा असायचा आणि तो झाडावर बसून भजन करायचा. काय त्याला म्हणतात? पिंगळा. पिंगळा हो एका नावाचं छान वर्णन करतात. पिंगळा माद्वारी बोली बोलो तो देखा, पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोली बोलो तो देखा, पिंगळा माद्वारी गौर मिरवितो डुगडुग ऐका 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 ऐका, पिंगळा माद्वारी बोली बोलो तो देखा, पिंगळा माद्वारी पाटील बुवाला तुम्ही घेऊन सगळी पाटील बुवाला किती येईल बा मग पडेल ठावे, पिंगळा माद्वारी या देहाची ठेवण 3 ताळात केलेली आहे. स्वर्ग, मृत्यू आणि मधल्या आरीला एक बाईल फिरे, तिजला साधावा मग पडेल पुरे, नाहीतर पाटील बुवा तिची पळतील, पिंगळा माद्वारी बोलतो देखा, पिंगळा माद्वारी. एकनाथ बाबा सांगतात ऐका, गौर मिरवितो डुगडुग ऐका. दत्तात्रयाच्या भगवंतामध्ये काय आहे ते डमरू, पण त्याच्यात दौर आहे. शिंगल असतं दौर म्हणजे छोटी वाटी असते आणि एक त्याच्यामध्ये ते गुंडी असते, ते डग 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 करते दौर. हे जरी न ऐकालं तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ घेऊन जाईल, एका जनार्दनी बा मग आमचे काय जाईल, पिंगळा माद्वारी. काकड्याच्या नंतर म्हणतात पिंगळा. पिंगळा बोले महाद्वारी, पिंगळा बोले महाद्वारी, देवाने शासरले जारी, देवाने शासरले जारी, उठा उठा की श्री हरी, उठा उठा की श्री हरी, देवा सकून ऐकावा, देवा सकून ऐका. काकड्यामध्ये आहे वासुदेव, आंधळे, पांगळे, काही चतुश्लोकी आहेत, काही दुगण्याचे आहेत, काही दीडकिशेच आहेत. अनेक प्रकारानं या संप्रदायाची निर्मिती केली ठेवण आहे. मग त्या संप्रदायामध्ये राहत असताना दुःख झालं काय? अरे प्रल्हादाशी पिता तो जाचणी, लहान होता प्रल्हाद. जाचणी त्रास देणे वेगळं, पप्पाने मारणं वेगळं. बरं का मला, तुझं काय नाव? ज्ञानदेव अंकुश, गाव वनेगाव. पप्पाने कधी मारलं का? पप्पा म्हणतो का बाबा? पप्पा म्हणायचं चांगली गोष्ट आहे, चांगलंच आहे. हा मला जर लोक पप्पा म्हणतात मला बाबा म्हणायला लावायचं, आमचा काय अधिकार आहे? पप्पाचा अर्थ तोच होतो. चांगला पप्पा म्हणा, मम्मी म्हणा, आई म्हणा, अम्मा म्हणा, आऊ म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं भाव तोच. आणि त्याला मारायचं का? कारण प्रल्हाद जन्मल्यापासून भगवंताचं भजन करत होता. नारायण नारायण नारायण
आणि त्या हिरण्यकश्यपाने राज्यात कायदा केला होता, माझ्या नगरामध्ये इथे माझंच नाम घ्यायचंय, देवाचं नाव घ्यायचंच नाही. आणि घरात नामस्मरण सुरू झालं, नारायण नारायण नारायण. मग समाज गेला हिरण्यकश्यपूला, म्हणजे महाराज तुम्ही जो कायदा केलाय तो कायदा गावासाठी आहे का तुमच्यामध्ये तुमचं कुटुंब आहे? म्हणजे आता जो कायदा करतो त्याचं कुटुंब त्याच्यात आहे, मग तुमचा मुलगा नारायण भजन करतो ना आमचं का बंद? राग आला आणि हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला शिकवण्यासाठी खास एका शिक्षकाचे नियोजन केलं, प्राथमिक त्यासाठीच खास. आणि फक्त त्या शिक्षकाने प्रल्हादाच्या मुखात नारायण नाव येऊ द्यायचं नाही. शिक्षकाने लिहिलं बोलण्यावर इथे टिंबटिंबाचे नाव घेऊ नये. प्रल्हाद उठला, म्हणला बाबा गुरुजी गुरुजी त्या टिंबटिंबाच्या ऐवजी नारायण का लिहिलं नाही? अरे गप्पा, हे म्हणायचं नाही. नाही म्हणणार गुरुजी नारायण. हो, प्रल्हादाचे पिता करीत जाचने राग आला. शाळेत इन्स्पेक्शनला गेले, जाऊन पाहिलं तर मुलगा अधिक बेभान होऊन नारायणाचं भजन करतोय. राग आला, याला ठार मारल्याशिवाय पर्याय नाही. कडेलोट केला, पण देव राखी तया मारील कोण? न मोडे काटा हिंडतावन, तरी प्रल्हाद सुखरूप नारायण. उकळच्या तेलाच्या कढईत टाकला. नैनम चिन्नती शस्त्राने नैनम दहाती पावका, जळेना मरेना फुटेना. म्हणतात त्याला 1000 नाग डसवले. कोबरा कोबरा पाहिला तुम्ही? स्पर्श झाला की फार फार तर किती वेळ जगतो मनुष्य? आपल्याला तर झालं नाही, मी का सांगू एवढे दिवस तुम्हाला होऊ नये. पण तशी 100 नाग डसवले, 1000 नाग तरी नाही. विषाने काय म्हणाव? विष का प्याला राजाजीने भेजा पिबत पिबत मेरा नाचिने बघ घुंगरू बांधत. शेवटी प्रल्हादाच्या बापाने विचारला, अरे प्रल्हाद तुला कडेलोट केलाय, हो उकाच्या कलेच्या तेलात टाकलंय, विषाने नाग डसवले, हत्तीच्या पायदळी दिलं, तरी तू मरत का नाहीस? म्हणले बाबा जर देवाने सांभाळायचं ठरवलं तर मरतो तर आपण मरू. म्हणले मग तो जातो देव राहतो तरी कुठे? म्हणले बाबा कुठे नाही, याच्यापेक्षा हो तुम्ही म्हणता ना कुठे राहतो, तो कुठे नाही हे सांगा. विठ्ठल जरी सरी भरला प्रीता आजम्या विठ्ठलाचे विठ्ठल सर्वभूती पाहे सर्वागती राम देहादेही एक. हो मुद्दा प्रल्हाद सांगितलं बाबा तो कुठे नाही, सगळीकडे आहे. म्हणजे जर सगळीकडे आहे तर आपल्या वाड्यामध्ये आहे का? म्हटले हो आहे. मग या खांबामध्ये असू शकतो का? मोठं खांब होतं वाळलेलं लाकडी. म्हणले बाबा जर तो सगळीकडे आहे, येरो म्हणे काष्टी पाशाने सर्वत्र सगळीकडे आहे, तर खांबात का नाही आहे का? त्वेषाने लाथ मारली, खांबावरील लाथ मारिली दुर्जने.
मारिले दुर्जने संबे नारायण प्रगटला. तिसरा अवतार झाला नरशिंह. नको पशुको नको, मानवाकून नको, रात्री नको, दिवसा नको, शस्त्र नको, आसरा नको, घरात नको, दारात नको. उंबरठ्यात पकडला. रात्री नको, दिवसा नको, दिवस आसनाला गेलाय. शस्त्र नको, आसरा नको, वाघनके होत्या. मानवाकून नको आणि प्राण्याकून नको, तर नरसिंहाचा रूप घेतलाय. आणि नरसिंहाचं रूप घेऊन भक्त प्रल्हादाच्या बापाला हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं आणि नरसिंहाने पोट फाडलं आणि पोट फाडून त्याचे आतडे पाहत होते नरसिंह भगवत. भक्त प्रल्हाद लहान होतो, भरायला रडायला लागला. बाबा देवा देवा बास हो, माझे बाबा गेले ना, आता किती त्रास झाला. बास 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 बाबा बास बास. देव ऐकत नाही, देव शोधतोय आतडी. प्रल्हादाने विचारलं देवा आता प्राण गेलाय ना, त्याच्या आतडीत काय शोधता, काय शोधता देवा. तेव्हा परमात्म्याने उत्तर दिलं प्रल्हाद अरे त्याच्या आतडीमध्ये तुझ्यासारखा आणखी एखादा पुत्र रत्न आहे कदाचा शोध घेतोय. विठ्ठल प्रल्हादाचे पिता करीतो जाचणी परी तो स्मरे मने नारायण. महाराज प्रल्हाद एका राजाचा राजकुमार होता म्हणून त्याचा मोठेपणा करताय का. एखादा दरिद्री दुःखाने दारिद्र्यानं गांधीला भक्त असेल तर त्याच्यासाठी काय, त्याचं उदाहरण दिले सुदम दे. सुदामा ब्राह्मण दरिद्र पिडिला, सुदामा ब्राह्मण दरिद्र पिडिला, सुदामा ब्राह्मण दरिद्र पिडिला, सुदामा ब्राह्मण दरिद्र पिडिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला परंतु नाही विसरला पांडुरंगा. या परमात्म्याला तो विसरला नाही.
कोण हा सुदाम? भगवान श्रीकृष्ण, सुदामदेव आणि बळीरामदादा ते गजन मित्र, क्लासमेट, आपल्यासारखे एका गुरुकुलातले. आनंदेवून आले सगळे विद्यार्थी जसे एका वर्गातले. हो, इथे शाळेत असेल ते एका वर्गातले. तुम्ही त्याला एका वर्गातले म्हणता का क्लासमेट म्हणता? वर्गमित्र. लंगोटा या लहान वयाचे मित्र. संदीपानी ऋषींकडे यांनी विद्या ज्ञान पूर्ण केलं तिघांनी, बळीराम दादाने, श्रीकृष्णाने आणि सुदामदेवाने. आता गुरुजींकडे हा राजाचा म्हणून त्याला जास्त, ब्राह्मणाचा म्हणून कमी असं नव्हे. हो, गुरुजींना तो विद्यार्थी प्रिय असतो जो विद्यार्थी हुशार आहे. हो, जो सगळ्या दिलेल्या प्रश्नाचे चांगली उत्तर देतो तो. तसे तिघही बरेच होते. गुरुकुलातून घरी आल्यानंतर, संदीपानीच्या ऋषींच्या आश्रमातून घरी आल्यानंतर हे मोठे झाले आणि यांचे लग्न झाले. एक दोघाच्या वाट्याला एक एक पत्नी आली आणि एकाच्या वाट्याला द्वारक्याचा राज्य झाला आणि 16,108 बायका मिळाल्या. किती किती मला मोठ्याने किती? 16,108. 16,108. सांगा त्याचे नाव. मी नाव सांगतो, पाठ करा. 16,100 भामासुराने पळवलेल्या आणि ज्या 8 होत्या त्याच्यामध्ये रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा, लक्ष्मणा, सत्या आणि जांबवंती होती अस्वलाची मुलगी. हो, 16,108 बायका. हो, द्वारकाचा राजा, सुख विलास सगळं आनंदाने. आणि सुदामदेवाच्या वाट्याला एक पत्नी, 18 विश्वाचं दारिद्र्य. 18 विश्व म्हणजे 18 गुणिले 20 360. आणि वर्षाचे दिवस किती असतात? 7 का 65? त्याला स्लीप वर्ष म्हणू आपण. 30 days सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ऑल द डेज ऑफ 31 एक्स्ट्रा फेब्रुवारी अलोन आणि त्याच्यात 28 days म्हणजे स्लीप वर्ष म्हणू. एरवी 307 दिवसाचं वर्ष. 360वा दिवस मावळला, पहिला उगावला की दारिद्र्य. तसे तर सांप्रदायिक माणसं दरिंदर म्हणजे गरीब राहत नाही बरं का मित्र. हो, शुद्ध सांप्रदायिक म्हणून 40 वर्षाने श्रीमंत होतो दिनेश महाराज. झाला आपलं बोलणं जातं दपुडेल भागवताना. वयाच्या 40व्या वर्षी आध्यात्मिक बाजू श्रीमंत होतो. एक जण म्हणला महाराज माता अजून सायकल नाही होतो, अध्यात्म नाही केलं नाही. तुला इतका सुंदर देवान दिलं नाही तर मग सुदामाचं काय उदाहरण. हो, तरी तो पहाटे उठल्यापासून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा वो भजन करत होता. एक दिवस काकीने विचारलं, काका तुम्ही हरे मुरारी गोविंद श्रीकृष्ण म्हणता, तो कोण आहे हो? अगं तो माझा लहान वयाचा मित्र आहे. कुठे राहतो? मला तो सध्या द्वारकेला आहे. काय करतात? मला ते द्वारकेचे राजा आहे. त्या काळी शिखर परिषदेचा अध्यक्ष होते श्रीकृष्ण. शिखर परिषद अख्ख्या जगाची भरती. तुमचा मित्र आहे? म्हटले हो. मग तुमचा मित्र द्वारक्याचा राज्य आहे. आपले असे दरिद्री गरिबी आहे, मुलांचे कपडे फाटले, आता दिवाळी आली, काहीच नाही ना, मग आपल्याला काहीतरी आनंद का नाही त्यांच्याकडून? हो, आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे. आम्हाला मोठे मोठे मित्र भेटतात, आम्हाला अनुभव आहे, आनंद वाटतो. त्यांनी आपल्याला दिलं नाही काहीतरी, आपले भौतिक कवच आहे हे मात्र नक्की आहे. श्रीमंत मित्राची संगती यासाठी असावी, आध्यात्मिक श्रीमंत मित्राची संगती यासाठी असावी की त्याने आपल्याला डायरेक्ट काही दिलं नाही, मागितलं नाही तरी. आता मी इथून निघालो, मला पाथर्डीला जायचंय, भगवानगडाच्या जवळ तिथे जायचंय. होणारच नाही रस्त्यानं, काहीच होऊ नये. पण गाडीचा घोटाळा झाला. ऍक्सिडेंट नाही म्हणत ना, घोटाळा झाला. तुम्ही दिलेलं पाकिट त्याच्यापेक्षा डबल पैसे लागत असले. समजा तुमच्यातून मी कोणालाही कॉल केला तर किती मिनिटात पैसे पडतील माझ्या मोबाईलला? सांगणार नाही, मागणार नाही. बरं, मागणार नाही सांगतो म्हणजे श्रीमंत. तुम्ही मित्र आहे ना तुमचा जो श्रीमंत आहे, मग जा त्यांच्याकडे. अगं म्हटले तो देतो पण त्याचं ब्रीद आहे, तो घेतल्याशिवाय घ्यायची तेव्हा दिशी ऐसा असं ती उदार. हो, मग तिने दुकानातनं पोहे आणले आणि कच्चेच पोहे एका पुडीमध्ये मानून सुदाम काकाजवळ दिले. जा द्वारकेला. पत्नीने दिलेला परमार्थ परमात्म्यापर्यंत पोहोचवतो. उलट देवानं दिलेला संसार पुरेल याची शाश्वती नाही, पण पत्नीनं दिलेला परमार्थ सुदामदेवाचा हे द्वारकेला सुदामदेव पोहोचले. त्या चौकदाराने आणून आहे अंदर आला मला. त्याने सांगितलं जाऊन सांगा तुमचा सुदाम नावाचा मित्र आलाय, तो आत यायची परवानगी मागतोय. भगवान बिहारी लाल की. आणि जे होतो म्हणा भगवान बिहारी लाल की, बिहारी लाल की.
म्हटले परमात्मा का बोले भगवान बाहेर कोण सुदाम नावा के ब्राह्मण आहे आपका दोस्त आहे वो अंदर आने की जरूरत नव्हती कशाला परमात्म्याने सभा तळकूप केली आणि सुदाम देवाकडे गेले गेटवर गेले सगळ्या द्वारका दिशा द्वारका नगरी समक्ष मिठी मारली आणि लहान वयाच्या गप्पा मारत खांद्यावर टाकून सुदाम देवाला आपल्या घरी आणलं पण घर 16,108 घर किती बंगले किती 16,108 नेमक कोणत्या घरी नेमकं सत्यमामाने होता ती फुगीरबाई गर्विष्ठ होती कालिंदी सूर्याची मुलगी होती तिचं तेज असं होतं जवळ जरी गेलं तरी वितळेल मित्रविंदा भद्रा लक्ष्मणा सत्या आणि एक तासोळाची मुलगी होती बिचारी तिला चूल पेटवते ते हवय असवली तिला चूल नाही पेटवता येत नाही तिला काय येत नाही मग परमात्मा लक्षात आलं की पहिला स्वर्ग पतिव्रत होणार परमार्थात ज्याची पत्नी अनुकूल त्याचा परमार्थ कडेला जातो बाबा बरोबर ना परमार्थामध्ये पत्नी अनुकूल लागते देव नको लोकही नको पत्नी अनुकूल पाहिजे मग अनुकूल पत्नी पहिला स्वर्ग आणि आज्ञाधारी पुत्र दुसरा स्वर्ग अनिरुद्ध नावाचा पुत्र आज्ञाधारी होता हो मग रुक्मिणीला हाक मारली रुक्मिणी बेल वाजवली रुक्मिणी दार उघडला काय देवा म्हणले पाणी ठेवा पाणी तापलं हो अभ्यंग स्नान घातलं सुदाम देवाला सुदाम देवाच्या अंगावरचा कपडे काढले स्वतःच्या अंगावरचा राज अलंकार सुदाम देवाच्या अंगावर घातला राजमुकुट सुदामाच्या अंगावर घातला आणि पाहता पाहता शिवासनावर बसवला आणि काही क्षणातच सुदाम राजा झाला पण तरीही तुम्ही जसे कोमजलेले चेहरे घेऊन बसलाय ना असा तो पण बसला होता मरगळ्याला चेहरा देवानं विचारलं सुदाम अरे तुला द्वारकेचा राजा केलाय आता का तुझा चेहरा पडलेला सुदाम म्हटला देवा खरं सांगू का मी झालो द्वारकेचा राजा पण घरी एक चिमणी 2 पाखरं आपल्याला जबाबदारी आहे ना आपल्याला जबाबदारी आहे कुटुंबाची मग ते सुखी तर आपण सुखी अरे म्हणले सुदाम तू माझा भक्त आहे त्यांचा माझा संबंध तुला काय पाहिजे ते सांग एवढ्यात रुक्मिणीने दूध तापवलं बासुंदी तयार झाली देवा बोल रुक्मिणी हे घेऊन जा अगं तू घेऊन ये म्हणजे तुम्ही तर गीतेमध्ये सांगितलं 3 जे पर्दा योग्य पुत्र भोजन पित्त और श्री म्हणजे श्री पर्दा योग्य आहे पण साधू संतांच्या समोर नाही साधू आहे घेऊन ये अहो इकडे या देव पलीकडे गेले किचन मध्ये रुक्मिणीने विचारलं देवा तुम्ही जो गादीवर बसवलाय तो कोण आहे आता पहा त्याचं नशीब बदलत आहे लक्ष्मीचा आणि परमात्म्याचा संवाद सुद्धा बद्दल चाललाय देवा तो तुम्ही जो गादीवर बसवला तो कोण आहे अगं तो माझा लहानचा मित्र आहे तुमचा मित्र मग देवा अशी विसंगती कशी म्हटले का एक दरिद्री पुरुष राजाचा मित्र होऊ शकतो का नाही आणि राजा कधी दरिद्राचा मित्र होऊ शकतो का मित्रत्व करायचं किंवा शत्रुत्व करायचं तर बरोबरच असावेत मग जर तुमचा लहान वयाचा मित्र आहे असं म्हणत असाल तर तुम्ही राजा झाले तो दरिद्री का कोणी विचारलं रुक्मिणीने कोणाला जगाच्या जगत नाही केला देवाला म्हणजे रुक्मिणी आता मी राजा झालो माझ्या कर्तृत्वाने तो दरिद्री का झाला त्याला विचार रुक्मिणी ऐसा बोले भगवान बोले अरे सुदाम तेरे भाभी का क्या कहना है बोले भाभी क्या अरे तुझ्या वहिनीचं मत असं आहे की मी राजा तो दरिद्री का म्हणजे देवा त्याचं काय स्वभाव प्रारब्धेची वाढेमान प्रारब्धेची जोडे धन अन्नमान धन प्रारब्धाधीन म्हणजे सुदाम अभप मंडळीने प्रारब्धाच्या गप्पा करायच्या नाही म्हणजे का त्याचं कारण असं आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला अरे हरी हरी तो म्हणतो मी आहे लहान वयापासून तुझ्या बरोबर आहे तरी तुझं दारिद्र्य गेलं नाही म्हणले काय कारण म्हणले सुदाम केले कर्म झाले तेच भोग आले तुझं कर्म तुला आलं ते काय होतं आणि लहान वयात घडलेली एक कहाणी परमात्म्याने सांगितली म्हणजे सुदाम आपण गुरुकुलात होतो तेव्हा गुरु मातेने आपल्याला जंगलात लाकडं आणायला पाठवलं ते घरी निघालो अज्ञान मुलं आहेत भूक लागेल म्हणून आपल्या ते घाला पुरेल एवढा फुटाने चेने तुझ्याजवळ बांधून दिले आपण जंगलात गेलो लाकडं तयार झाले मुळे तयार करून निघायचे एवढा दिवस मावळला रिमझिम पाऊस सुरू झाला आणि वाघाची दरकाळ ऐकू आली खरा नाही दचकले आपण झाडावर चढलो मी तुला विचारलं सुदाम आज अगर आपण आज घर नहीं गए तो क्या खाएंगे तू बोलला भगवान आजचे दिन ब्रह्मन भूखच होएगा मला हरकत नाही जरा वेळाने काहीतरी चावल्याचा आवाज येत होता
मी विचारलं काय खातो? म्हणले काय नाही. तुझे दात कसे वाजतात? मला उडी भरली, थंडीने वाघाची भीती वाटते. खोटं बोललास. माझ्या दादाच्या वाटेचे फुटाने तो झाडाच्या खोडात बसून खाल्ले. त्याच्या बदल्यात एकाच्या वाट्याचं 9 विश्व 9 दुने 18 विश्व दारिद्र्य तुला आलं. लहान वयात फुटाने खालीत बुडवलेले फुटाने दे. डाव्या हातात ठेव आणि उजव्या हाताने सोन्याचा गाव. सुदामदेव म्हटले बा देव आता लहान वयात तेव्हा किती लहान होतो आपण 5वी 3रीला. आता म्हातारे झालो. आता कुठं फुटण्यासारखा हात वर केला तेव्हा पुडी खाली पडली. काय होतं त्या पुडीमध्ये? पटकन सांगा. 9 वाजले. परमात्मा पळाले. बचकन मारून खाऊ लागले. पोहे सुदामदेवाचे, फकीमारी कोरड्याचे. तेवढ्यात रुक्मिणीने आवाज दिला, अहो काय ग? थांबा, काय करताय सा? म्हणजे माझ्या भक्तांना प्रसाद खातोय ना. म्हणले देवा तुमच्या हातातल्या पुढे पोह्यामध्ये आमच्या 16,108 जणीचा वाटा आहे. तुम्ही दोघांच्या फुटाने सुदामदेवाने खाल्ले. त्याच्या वाट्याला 18 दारिद्र्य दिलं आणि आमच्या 16,108 जणीच्या वाट्याचे तुम्ही एकट्याने खाल्ले तर 16,108 गुणिले 9. कळालं का? बर का? दौंडला जाणारा ना हो, पुण्याला जाऊन खाऊन येणारा हो, पोटभर खा. पण तुम्ही जे खाल ते कुटुंबासाठी आणा. कितीही खा. हो, जे खाल ते कुटुंबासाठी आणा. कुटुंबाचे विरहित जर खाल्लं तर दारिद्र्याकडे वाटचाल होते. तुम्हाला मला आम्ही धाब्यावर जेवल्यावर त्याला एका दिवशी घेऊन जाल. त्याच्या बदल्या सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. हो नमदे महाराज सांगता सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोळी घेऊन त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला का बोलण्यासारखं बरंच आहे. मला वाटतं 9 वाजले असतील आणि याच्यानंतर वारकऱ्यांना जेवायचंय. उगीच माझी वासफळ बडबड योग्य नाही. 2 मिनिटं आपण भजन करूया. ज्ञानेश्वर बोलण्यासारखं भरपूर आहे. तुमचे प्रसन्न चेहरे, आसुरलेले कान, आतुरलेले कान पाहून मलाही वाटतंय की तुम्हाला अजून काही ऐकायचंय. पण परमार्थात टाइम इज मनी. वेळेला जो महत्व देत नाही त्याचा उपयोग होत नाही. जवळ सगळं सिद्ध आहे. हात चालावाया पाय तोवरी आपले सोयीचे पाय फिरते. यात्रेचे आहे चुकू नको. अतिशय उत्कृष्ट हा चाललेला तपपूर्ती सोहळा नाम यज्ञ भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा चाललेला कार्यक्रम. त्याच्यामध्ये दुधात साखर आणि साखरेवर शुद्ध गायीच्या तुपाची धार, आदरणीय कुष्टे बाबांचा उपवास. त्याच्यामध्ये लाईव्ह युट्यूब उत्कृष्ट माझे सगळेच मित्र कंपनी. आज मित्राचा थोडासा आवाज झाला प्रॉब्लेम, हरकत नाही, पण गुणवंत आहे. सगळ्यांनाच सलाम. हो भाविकांनो, जीवन असं जगावं. जीवन असं जगा. जीवन स्वस्त नाही. जीवन स्वच्छंदी जगा, सुखाने जगा. मुलं पत्नी आनंदात राहावात. हो, जशी पत्नी मंगळसूत्र आपल्या नावाला दागिना घालते तशी पुरुषाचा दागिना पत्नी आणि मुलं आहेत. ज्याचा संसार सुखरूप आहे, ज्याचा संसार सुखाचा, त्याचाच परमार्थ सुखाचा. तुम्ही म्हणता भोळा महादेवन, भोळा महाभावन, तसं नाही चालत. परमार्थ इतका भोळा आहे का? भोळा महादेवन, भोळा महादेवन, भावन. प्रपंच भोळा चालत नाही, परमार्थही भोळा चालत. तुकाराम म्हणले रे दुःखच काय, पण तुका म्हणे मग न पडावा विसर, किंवा तुका म्हणे तुझा न व्हावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी प्रल्हादाचे पिता करी तो जाचणे, परी तो स्मरे म्हणे नारायण. यथामती यथावकाश अभंगाचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता भावनेच्या भरात काही अपशब्द केली असेल. विनोदी स्वभाव आहे. अध्यात्म सांगताना त्या अध्यात्माला विनोदाची झालर असावी लागते. ते अध्यात्म घरापर्यंत घेऊन जा. आता एवढ्या अभंग सांगितले, पूर्ण अभंगाचा मतीत अर्थ असा आहे की तुम्ही देवावर जर भार घातला, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहवा संसार देवाबाई, किंवा तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. एवढ्या मोठ्या महामारीतून तुम्हाला कोणाला संकट होऊ नये. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य भगवान दत्तात्रयाची 6 गुण तुम्हाला मिळो. तुमचा प्रपंचाने परमार्थ सुखाचा हो, ही सदिच्छा व्यक्त करू आणि या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय.
बोलिलेले पुरी महापुरी महाराज गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.